Hello friends, myself Sagar Dinkar Shinde. I am student of MSc second year in Rajarshi Shahu College, Latur. Today we will discuss a little bit on a coding theory in which we will see first of all we will see the definition of Hamming distance. After that we will see the example on Hamming distance. Then after that definition of minimum distance decoding rule and example on it. Okay, so first of all we will see the definition of Hamming distance. So let x and y be the words of length n over an code alphabet A. The Hamming distance or distance from x to y is denoted by d of x, y is defined to be number of places at which x and y differs. म्हणजे काय की आपण समजा इफ x इज इक्वल टू x1 x2 एक्शन, त्याच्यामध्ये x1 x2 काय आहेत त्याचे कोडवर्ड आहेत, एक्सचे कोडवर्ड्स आहेत. ओके, तसंच आपण एक y घेतला, वायचे पण काय असतील कोडवर्ड, y इज इक्वल्स टू y1 y2 y3 डॅश 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 yn. ठीक आहे, मग देन डिस्टन्स बिटवीन दीज टू कोडवर्ड्स म्हणजेच काय असेल, हॅमिंग डिस्टन्स असेल. म्हणजे आता वरती दिसते आपल्याला की एक्स आणि वाय हे दोन कोडवर्ड्स आहेत, त्याचे वेगवेगळे कोड्स काय काय आहेत, x1 x2 हे त्याचे कोड्स आहेत आणि वायचे y1 y2 असे कोड्स आहेत. मग या दोन्ही आता एक्स आणि वाय, मग डिस्टन्स ऑफ एक्स अँड वाय, डिफरन्स ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल्स टू डिफरन्स ऑफ x1 y1. म्हणजे x1 आणि y1 मधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे काय असेल, हॅमिंग डिस्टन्स आहे. आता डिफरन्स म्हणजे कसा घ्यायचा तर त्याचं खाली दिलेलं आहे की वेअर d of xi yi is equals to 0 1 0 if xi is equals to yi. म्हणजे काय केलं की वरती जे दिसतंय आपल्याला d of xi आणि yi जे दिसत आहेत ना, याच्यामध्ये काय की त्यांच्यामधला डिफरन्स काढायचा. मग डिफरन्स काढण्यासाठी हे दोन टूल्स आहेत की xi इज इक्वल्स टू yi. म्हणजे जिथे इथे आता समजा x1 आणि x2 आहेत, तर x1 आणि x2 जर सेम असतील, x1 आणि x2 जर सेम असतील तर त्याचा कोड काय होईल, 0 होईल. त्याचप्रमाणे आणि जर x1 x2 सेम नसतील, इफ xy इज नॉट इक्वल टू yi, म्हणजे x1 y1 जर सेम नसतील तर काय कोड येईल, 1 येईल. ओके, मग त्याचप्रमाणे इन जनरल आपण काय लिहू शकतो त्याला, मग d ऑफ xy म्हणजे डिफरन्स ऑफ xy इज इक्वल्स टू समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 टू n डिफरन्स ऑफ xi yi. ही इन जनरल डेफिनेशन आहे हॅमिंग डिस्टन्स. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ हॅमिंग डिस्टन्स. आफ्टर दॅट वी विल सी द एक्झाम्पल ऑन इट. लेट कन्सिडर h बी द सेट ऑफ कोड्स 0 1 2 3 4. ओके, देन लेट x इज इक्वल टू 1 2 3 4. एक्सचे हे कोड्स आहेत. त्याचप्रमाणे y इज इक्वल टू 1 4 2 3 अँड z इज इक्वल टू 3 2 1 4. आता हे कोड्स आहेत. देन फाइंड डिफरन्स फ्रॉम एक्स कॉमा झेड, म्हणजे एक्स आणि झेडमधला आपल्याला डिफरन्स काढायचं आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की ओन दॅट हॅमिंग डिस्टन्सचं आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. डेफिनेशन काय आहे, डिफरन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू n डिफरन्स ऑफ एक्स आहे कॉमा वाय आहे. आता बघा डिफरन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू, आता इथं बघूयात आपण की डिफरन्स आपल्याला काढायचे. मग मी अगोदर म्हटलं होतं की अगोदरच्या डेफिनेशनमध्ये आपण पाहिलं होतं की अगोदरच्या डेफिनेशनमध्ये काय पाहिलं होतं की आपण जर दोन टर्म्स म्हणजे x1 y1 जर सेम असेल तर काय होईल, कोड 0 होईल. आणि x1 y1 जर सेम नसतील तिथे काहीही असं होतं, 1 असो 2 असो 3 असो 4 असो, जर ते सेम नसतील तर कोड काय होईल, 1 होईल. मग इथं बघूया की आपण डिफरन्स काढला एक्स आणि वायमधला, आपण डिफरन्स काढतोय. तर मग एक्स आणि वायमध्ये डिफरन्स काढतात. मग पहा, मग डिफरन्स ऑफ एक्स वाय. आता इथं पहिले घेऊ आपण x1 y1 म्हणजेच 1 1. इथं कसं आहे की इथं 1 आहे आणि इथं पण 1 आहे, म्हणजे एक्स आणि वायच्या टर्म्स काय आहेत, कोड्स काय आहेत, सेम आहेत. त्याच्यामुळे आपलं मग इथं काय येईल, 0 येईल. त्याचप्रमाणे प्लस आता 0 आणि 4मध्ये पहा, 0 अँड 4, 0 आणि 4मध्ये काय सेम आहेत का, ते दोन नाही. त्याच्यामुळे काय होईल, त्याला आपण काउंट काय करायचं, 1 काउंट करायचं. त्याचप्रमाणे 3 अँड
3 and 2 3 and 2 आहे. 3 and 2 सेम आहेत का? नाहीत. मग त्याला काय काउंट करणार आपण? 1 काउंट करणार. त्याचबरोबर 4 and 3 सेम आहेत का? नाहीत. मग त्याला आपण काय काउंट करू? 1 काउंट करू. अशा प्रकारे आपण सगळ्या एलिमेंटचा डिफरन्स काढला. डिफरन्स काढल्यानंतर मग काय भेटलं आपल्याला? 1 + 1 + 1 = 3. दिस इज द डिफरन्स ऑफ एक्स अँड वाय. एक्स अँड वायमधला डिफरन्स किती आला? 3 आला. त्याचप्रमाणे वाय आणि झेडमधला आपण डिफरन्स काढू. डी ऑफ वाय झेड = समेशन ऑफ, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला की I = 1 to n डिफरन्स ऑफ वाय आय झेड आहे. आता वाय आणि झेडमधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. मग काय करूयात आता? वाय आणि झेडमधले फर्स्ट टर्म बघा. वरती काय आहे? 1 आहे. 1 आहे आणि खालती 3 आहे. मग टर्म्स सेम आहेत का? नाहीत. मग आपण कोड काय लिहू शकतो? मग 1 लिहू शकतो. त्याचप्रमाणे 4 आणि 2 सेम आहेत का? नाहीत. मग त्याला काय लिहिणार आपण? 1 लिहिणार. त्याचप्रमाणे 2 आणि 1 सेम नाहीत. सो 1 + 3 and 4 3 and 4 सेम नाहीत म्हणून 1. मग याचा डिफरन्स काय आला? मग 4. तर डिफरन्स ऑफ वाय अँड झेड त्याचा डिफरन्स काय आला? 4 आहे. त्याचप्रमाणे डिफरन्स ऑफ आपण कशाचा डिफरन्स काढू आता? एक्स अँड झेडचा काढू. आता एक्स अँड झेडचा डिफरन्स काढत असताना की आपण एक्स अँड झेडमध्ये कम्पेअर करायचं. तर पहा की एक्समध्ये काय आहे? फर्स्ट टर्म आहे 1 आणि झेडमध्ये काय आहे? 3. तर 1 and 3 सेम आहेत का? नाहीत. मग कोड काय होईल? 1 येईल. त्याचप्रमाणे सेकंड काय आहे? 0 आणि इथं काय आहे? 2 आहे. 0 and 2 म्हणून आपलं सेकंड काय आहे? 2 आहे इथे आणि इथे पण 2 आहे. मग 2 and 2 सेम आहेत म्हणून काय येईल? कोड काय होईल? 0 येईल. त्याप्रमाणे इथे 3 आहे आणि इथे 1 आहे. मग याच्यामधला कोड काय येईल आपला? 1 येईल. आणि 4 and 4 सेम असल्यामुळे 0 येईल. मग आता आलं काय? ह्याच्यामध्ये 2 टर्म 1 1 आहे. त्यांची ॲडिशन केली, कोड काय आला? 2 आला. तर डिफरन्स ऑफ एक्स झेड इज व्हॉट? 2. दिस इज द एक्झाम्पल ऑफ हॅमिंग डिस्टन्स. ओके. यानंतर पाहूया. आफ्टर दॅट वी विल सी द डेफिनेशन ऑफ नियरेस्ट नेबरहूड ऑर मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूल. नियरेस्ट नेबरहूड ऑर मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूल. डेफिनेशन पहा की सपोज दॅट कोडवर्ड फ्रॉम कोड C आर बिंग सेंट ओव्हर कम्युनिकेशन चॅनल इफ वर्ड एक्स इज रिसिव्ड. म्हणजे काय केलं की एक कोड घेतला आपण कशामधला? सीमधला. सीमध्ये अनेक कोड्स असतील त्यामधला एक सपोज कोडवर्ड फ्रॉम सीमधला कोड घेतला आणि बिंग सेंट ओव्हर कम्युनिकेशन चॅनल आणि तो कम्युनिकेशन चॅनलमुळे आपण सेंड केला. तर इफ वर्ड एक्स इज रिसिव्ड मग आपल्याला रिसिव्ड काय झालं? एक्स झाला. देन द नियरेस्ट नेबरहूड रूल ऑर मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूल विल डिकोड एक्स टू CX. मग आपल्याला जो रिसिव्ड झालेला कोड आहे एक्स त्याला आपण काय करायचं आहे? डिकोड करायचं आहे म्हणजे CX. त्यालाच आपण काय CX लिहू. इफ तो कसं करणार आपण की इफ डिफरन्स ऑफ एक्स CX इज मिनिमम अमॉंग ऑल कोड वर्ड्स इन C. म्हणजे आपण अगोदर हॅमिंग डेफिनेशनमध्ये काय केलं होतं की प्रत्येक टर्मचा डिफरन्स काढला होता. मग ज्या कोडचा डिफरन्स मिनिमम येईल, कमी येईल, तो काय असेल? आपला रिसिव्ड कोड असेल. म्हणजे त्याला आपण डिकोड काय करू? त्याच्यामध्ये करू शकतो डिकोड. मग त्याला दॅट इज डी ऑफ C, X. डिफरन्स ऑफ C अँड CX इज इक्वल्स टू मिनिमम ऑफ CX बिलॉंग टू C D ऑफ X, CX. याला आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ. सो पहा एक्झाम्पल पहा की सपोज कोडवर्ड फ्रॉम बायनरी कोड C इज इक्वल्स टू 0 0 0, 0 0 1 1, 1 0 0 0, 1 1 0 0, 1 आपलं 0 0 0 1, 1 0 0 1. हे कोड आहेत. यामध्ये किती कोड आहेत? 1 2 3 4 5 6 कोड आहेत. आर being sent over binary symmetric channel with probability P is less than 1/2 and 0 1 1 1 is received. Decode then 0 1 1 1. आता आपल्याला इथं काय विचारलं की एक चॅनल आहे, बायनरी चॅनल आहे C. त्यामधून हे कोड्स आपण जे काही 5-6 कोड्स आहेत ते आपण सेंड केले. सेंड केल्यानंतर आपल्याला एक कोड रिसीव्ह झाला. त्याच्यामधला एक कोड घेतला आपण, रिसीव्ह झाला. तो कोड कोणता आहे? रिसीव्ह झालेला कोड 0 1 1 हा कोड आहे. हा रिसीव्ह झाला. परंतु आता आपल्याला काय करायचं? डिकोड करायचं आहे. मग डिकोड करण्यासाठी आपण काय करूयात?
आपल्याला माहिती आहे की नेबरहूड डिस्टन्स म्हणजे हॅमिंग डिस्टन्स डिकोडिंग रूल आपल्याला माहिती आहे त्याची डेफिनेशन, मग ती डेफिनेशन इथे यूज करायची. सिन्स इट इज बायनरी सिमेट्रिक चॅनल क्रॉस ओव्हर probability p is less than 1/2, then the word from C are transmitted to this and received word is 0 1 1 1. ओके, सी मधनं एक वर्ड सेंड केला आपण आणि आपल्याला काय भेटला, रिसिव्ड वर्ड काय भेटला 0 1 1 1. देन याला आपण डिकोड करायचं मग टू डिकोड धिस रिसिव्ड वर्ड वी फाइंड डिस्टन्स. मग पहिल्यांदा आपण काय करूया, यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड करून घेऊया. आपण पहिल्यांदा काय करू 0 0 0 0 याच्यामधलं अँड जो रिसिव्ड कोड आहे आपला रिसिव्ड कोड आणि तो आपला म्हणजे प्रत्येक कोड सेंड करायचा आणि त्याला कशासोबत डिफरन्स काढायचा, आपल्या भेटलेला जो कोड आहे रिसिव्ड कोड आहे याच्यामधला आणि प्रत्येक सेंड कोडमधला या दोन्हीमधला डिफरन्स काढायचा आणि ते आपल्याला लिहायचं आहे. आपला पहिला कोड कोणता आहे, आता पहिला कोड कोणता सेंड केला 0 0 0. इथं पहा 0 0 0 हा कोड आहे, याचा डिफरन्स कशासोबत काढू आपण, याचा डिफरन्स आपण काढू 0 1 1 1 बरोबर. बघा ठीक आहे, तर बघा डिफरन्स ऑफ 0 1 1 1 आणि सेंड कोड कोणता आहे 0 0 0. इथे 0 लिहायचं राहिले, सॉरी इथे आणखी एक 0 आहे. ओके 0 0 0 4 0. मग आता पहा की 0 अँड 0 याच्यामध्ये सेम आहेत, मग सेम त्याला काउंट काय केलं आपण 1 काउंट केलं. 0 0 1 काउंट झाला. दुसरा आहे 1 1ला 0 सोबत केलं, सिमिलर आहे का सेम आहे का नाही, मग ते काय होईल 1 आपलं सिमिलर जर असेल तर त्याला 0 काउंट केलं आपण, सॉरी आता 0 0 आहे याला काउंट काय केलं 0 केलं. आता 1 अँड 0 आहे म्हणजे सेम आहेत का नाहीत, मग त्याला काउंट केलं काय केलं 1 केलं. त्यानंतर थर्ड कोड काय 1 आहे 1 विथ 0 म्हणजे प्रत्येकाशी 0 सोबत काउंट केल्यानंतर 3 टर्मसाठी आपल्याला इकडे सेम इमेज किंवा सेम कोड भेटत आहे का नाही, मग त्यामध्ये आपण काउंट केले किती केले 3 केले, इथं आपण 3 लिहिले. याचबरोबर नंतर डिफरन्स ऑफ 0 1 1 1 0 1 1 1 आपण कोड कशासोबत डिफरन्स काढणार 0 1 1 1 आपला 0 0 1 1 सोबत. का तर इथं सेकंड कोड आपला आहे सेकंड कोड. ओके, डिफरन्स ऑफ 0 1 1 1 0 0 1 1 याच्यामधला डिफरन्स कसं काढायचा, तर आपल्याला माहिती आहे की 0 अँड 0 पहिल्याला याच्यामध्ये 2 सेम आहेत, मग आपल्याला काउंट काय करायचं 0 काउंट करायचा. सेम जर टर्म्स असतील तर 0 काउंट केलं. त्यानंतर 1 अँड 0 1 अँड 0 मग काउंट काय होईल सेम नाहीत म्हणून काउंट 1 होईल. त्यानंतर 1 अँड 1 1 1 आहेत सेम आहेत त्याच्यामुळे काउंट 0 होईल. त्यानंतर लास्ट आहे 1 आणि कला लास्ट 1 म्हणजे काउंट काय होईल 1 1 म्हणजे 0 म्हणजे काउंट ओनली 1 टर्म, इथे ओनली 1 टर्म काय आहे डिफर आहे, कोणती सेकंड टर्म 1 अँड 0. मग याला आपण काउंट काय केलं 1 काउंट केलं. ठीक आहे, त्याचप्रमाणे दुसरे हे 0 डिफरन्स ऑफ 0 1 1 1 विथ 1 0 0 0. आता यामध्ये सुद्धा सिमिलर तसंच आहे प्रत्येकामध्ये तसंच. आता 0 अँड 1 याला 1 काउंट केलं. त्यानंतर 1 अँड 0 याला प्रत्येक टर्म इकडे सुद्धा प्रत्येक टर्म काय आहे डिफर आहे म्हणजे याला काउंट किती करणार आपण 4 काउंट करणार. त्याचप्रमाणे डिफरन्स ऑफ 0 1 1 1 अँड 1 1 0 0 याच्यामध्ये आपण 2 टर्म्स काय आहेत डिफर आहेत. 2 टर्म कोणत्या डिफर आहेत थर्ड 1 0 आणि 1 0. तर या 2 टर्म आणि 1 0 1 0 अँड फर्स्ट टर्म 1 म्हणजे 3 इथे डिफर आहेत, मग याला आपण 3 लिहिलं. त्याचप्रमाणे डिस्टन्स फ्रॉम 0 1 1 1 अँड 0 0 0 1 याच्यामधलं डिफरन्स काय 2 येईल. त्याचप्रमाणे डिफरन्स ऑफ 0 1 1 1 1 0 0 1 इज इक्वल्स टू 3. ठीक आहे, हे जे आपल्याला पूर्ण कोड आपल्याकडे किती कोड होते 6 कोड होते. त्या 6 कोडला आपण रिसिव्ड कोडवर सोबत त्यांचा डिफरन्स काढला, आपल्याला किती डिफरन्स भेटला हे आपण लिहिलं आहे. तर आपल्याला हे सगळे डिफरन्सेस भेटले. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. डेफिनेशन काय आहे की नियरेस्ट डिस्टन्स डिकोडिंग रूलची डेफिनेशन काय की त्या मिळालेल्या हॅमिंग डिस्टन्समधला जे हॅमिंग डिस्टन्स आपल्याला भेटलेला आहे त्या सर्व हॅमिंग डिस्टन्समधला ज्या टर्म किंवा जो कोड मिनिमम ज्या कोडची डिस्टन्स मिनिमम असेल त्याला आपण काय म्हणणार नियरेस्ट डिस्टन्स डिकोडिंग रूल. तो काय असेल कोड असेल त्याचा. मग त्याच्यामध्ये पहा की ह्या सर्व कोडमधले कोणता
कोड मिनिमम आहे तर हा 1 मिनिमम आहे. मग 1ला रिलेटेड मग आता आपल्याला रिसिड्यू कोड कोणता आहे 011 मग उरलेला कोड काय असेल आपला डिकोड केलेला कोड असेल. मग आपल्याला भेटला काय 0011 दिस इज द डिकोड रूल. डिकोड आपला डिकोड कोड भेटेल आपल्याला. ठीक आहे. तर मग वी डिकोड x इज इक्वल टू 0111 ॲज 0011. त्याला आपण अशा प्रकारे डिकोड केलं. दिस इज ऑल अबाउट हॅमिंग डिस्टन्स अँड नियरेस्ट मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूल. सो थँक्यू.